मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. काहीच मे नव्हे कोणी गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक. नाही जात कोठे येत फिरून या, अवघेची वाया बिन बोल. सेवेकरता निवडलेला अभंग अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराजांच्या अभंग गाथेतील 5 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संत जीवनातील आत्मत्वाचा निश्चय प्रगट करतात. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आपल्या या शिरोडी गावामध्ये साक्षात भगवान भोलेश्वर बजरंगबली मारुतीराय यांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा होते. त्या निमित्ताने हा त्रिदिवसीय कार्यक्रम उत्सव चालू आहे. तुम्ही जर जागतिक लेवलला विचार केला तर जागतिक लेवलला भगवान शंकराची उपासना करणारी भक्त मंडळी आहेत. जगाचा जर विचार केला तर सर्वात जास्त उपासना करणारे लोक भगवान शंकराचे आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रमुख 5 देवता आहेत. प्रामुख्याने 5 देवता आहेत. पहिली देवता आहे सूर्य देवता, दुसरी देवता आहे विष्णू देवता, तिसरी देवता आहे भोलेनाथ, चौथी देवता आहे भगवान गणेशजी आणि 5वी देवता आहे ती म्हणजे जगदंबा माता. 5 देवता आहेत ना, 5 देवतांची मंत्र वेगवेगळे आहेत, 5 देवतांची तीर्थ वेगवेगळे आहेत, 5 देवतांची उपासना सुद्धा वेगवेगळी आहे. भगवान शंकर वास्तविक पाहता गावात परमात्म्याचं आगमन होतंय. ही मूर्ती प्राण प्रतिष्ठा मंदिर कशा करता बांधायचे, तर आपण निर्गुण उपासक शेवटचा जीवनाचा टप्पा आहे. निर्गुण उपासक म्हणजे प्रत्येक ठिकाणी देव मानणं. शंकराचार्य निर्गुण उपासक. परंतु सर्वसामान्य माणसं आपल्याला गावात काहीतरी मूर्ती आपल्याला पूजा करण्याकरता दर्शन घेण्याकरता मूर्ती हवी आहे म्हणून त्याला सगुण उपासक. सगुणाकडेच निर्गुणाकडे माणसाची प्रक्रिया असते. म्हणून आपण या शिरोडी गावात उद्याच्याला वास्तविक पाहता असं म्हटलंय, विठ्ठलू नाही जय शरीरी, वाया कागा जन्मला संसारी. विठ्ठलू नाही जय नगरी, ते अरण्य जाणावे. प्रत्येक गावागावात ही अशी मूर्ती प्राण प्रतिष्ठा होते. उद्याच्याला तुम्हाला त्या चिंतनाचा श्रवण लाभ होईलच. कारण उभारिला हात जगी जानविली मात, देव बैसले सिंहासनी, आल्या याचकासी पुरे धनी. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांची कोडे, दोही ठाई तुका नाही पडो देत चुका. म्हणून भगवान शंकरांची बजरंगबलींची मूर्ती प्राण प्रतिष्ठा होते. सर्वच ग्रामस्थ मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. आजच्या या कीर्तनाच्या साथीसाठी आमची उपस्थित असणारी महाराज मंडळी, आत्ताच ज्यांनी सुंदर अशी चाल गायली, आमचे छोटे कैलास महाराज पवार. छोटे म्हणजे वयाने. आता या परिसरात दुसरे कैलास महाराज आहेत ना बाबरेचे, त्याचबरोबर पाठीमागं सुंदर ज्यांनी चाल गायली ते आमचे दीपक महाराज. त्याचबरोबर याच गावातले आमचे रामदास महाराज
आणि विना सुरुवात घेऊन केली शिवाजी महाराज. त्याचबरोबर इकडले मृदंगाचार्य आमचे रामेश्वर महाराज गावंडे आणि माझ्यासोबत आलेले आमचे भागवत महाराज करताडे पेटीवादक वडळीचे. ठीक आहे, कुठले का असं परंतु पेटीवादक वडळीचे. कारण ते आल्यालाच म्हटले माझी फारच फडफड लावली, तिथून इथं बसवलं, इथून तिथं. तसं काही नाही, सर्वच ग्रामस्थ मंडळी. वास्तविक पाहता आजचं कीर्तन आपलं कीर्तनाचा संपायचा ज्या ठिकाणी कालावधी असतो ती आपली सुरुवात झाली तरी काही हरकत नाही. सर्वांचे चेहरे आमच्या गणेश भाऊने सांगितलं की आज सर्व ऐकणारी माणसं, तज्ज्ञ माणसं, तुमच्या चेहऱ्याकडे पाहून मला खूप समाधान वाटलं. कारण खेड्यापाड्यात जात असताना कीर्तनाला एक तर बारकाली पोरं नाही तर फारच वयोवृद्ध, परंतु या गावात खरंच कीर्तन ऐकण्याची सवय आहे. म्हणून थोडक्या वेळेत या अभंगाचा आपला चिंतन करायचा प्रयत्न करायचा आहे. विठ्ठल अभंग 5 चरणाचा आहे. किती चरणाचा? 5 चरणाचा. या अभंगातून संत जीवनातील आत्मत्वाचा निश्चय प्रकट करतात. या गावाला ज्यांची खऱ्या अर्थाने आशीर्वादाची, ज्यांचा आशीर्वाद या गावाला बऱ्याच दिवसापासून पिढ्यानपिढ्या चालत आलाय ते आमचे आनंदे बाबा. सर्वच मी पत्रिकेला वाचलंय की वैकुंठवासी सुरेंद्र महाराज आनंदे. त्याचबरोबर त्यांच्या अध्यक्षतेखाली होते ते नरेंद्र महाराज. त्याचबरोबर बाबासाहेब महाराज. तेच बर खाली फोटो दिलाय ना. आणि ध्वजारोहण बरोबर ना ज्यांच्या हस्ते झालंय ते आमचे उद्धव महाराज आनंदे बाबा आणि मुरारी महाराज आनंदे. हो, सर्वच ही चांगली माणसं. गेल्या वर्षी माझ्या कीर्तनात ते एक आले होते बाबा, ते सगळे येतात. बर ही सुद्धा आमची महाराज मंडळी, तत्वज्ञ जाणकार मंडळी या कार्यक्रमाला हजर आहेत. आपण 5 चरणाचा आहे. मी बोलतोय की निश्चय सांगतात या अभंगातून संत जीवनातील. भक्तीची साधना करत असताना, परमार्थाची साधना करत असताना परमार्थिक मनुष्याच्या जीवनामध्ये एक निश्चय प्राप्त होणं अत्यंत महत्वाचं आहे. निश्चय प्राप्त होणं. जोपर्यंत परमार्थिक मनुष्याच्या जीवनामध्ये एक निश्चय प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याचं जीवन पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. निश्चय प्राप्त व्हावा. आता निश्चय कशाला? तुकोबरा बोलतात ना, निश्चयाचे बळ तुका म्हणे याची फळ निश्चय प्राप्त व्हावा. माऊली सुद्धा एका ठिकाणी बोलतात, बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपणापण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. निश्चय प्राप्त व्हावा. निश्चय कशाला म्हणतात बरं? ऐका, निश्चय कशाला म्हणतात ऐका. देश बदलला तरी, काल बदलला तरी, वय बदललं तरी, वस्तू बदलली तरी, परिस्थिती बदलली तरी ज्याच्यात यत्किंचित सुद्धा बदल होत नाही त्याला निश्चय म्हणतात. भानुदास महाराज बोलतात की जरी हे आकाशवर पडो पाये ब्रह्मगोळ भंगा जाये वड बानळ त्रिभुवन खाये परी मी तुझीच वास पाहे गा विठोबा. याला निश्चय म्हणतात. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. याला निश्चय म्हणतात. विठ्ठल निश्चय वेगळा आणि निर्णय वेगळा. जो क्षणाला बदलतो त्याला काय म्हणतात? त्याला निर्णय म्हणतात. माऊली बोलतात, अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटते रंग धरू जाता संग तव तो होय बाधक. याला निर्णय म्हणतात. आणि जो कधीच बदलत नाही त्याला निश्चय म्हणतात. मग निश्चय कधी होत असतो? कधी होत असतो निश्चय? तर संतांच्या संगतीत गेल्यानंतर होत असतो. संतांच्या संगतीत जावं. हो, बैसता संतांचे संगती कळवाले कमळापती आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती
पुढं झाला. वास्तविक पाहता संत भेट तितकीशी सोपी नाही. तात मिले पुनि मात मिले सुत भ्रात मिले योती सुखदाई. राज मिले गज भाग मिले सब साज मिले मन वंचित पाई. लोक मिले सुर लोक मिले बुद्ध लोक मिले वैकुंठ जाई. सुंदर मिले औध सब संपद संत समान दुर्लभ पाई. संत भेट अवघड आहे, बहु अवघड बहु अवघड बहु अवघड आहे संत. बहु अवघड बहु अवघड बहु अवघड बहु अवघड आहे संत. अवघड आहे संत भेटी. जशी बहु अवघड संत भेट आहे तशीच बहु अवघड चाल सुद्धा आहे. संत वाङ्मयात प्रथा आहे, जसं प्रमाण असन तशी चाल म्हणावी. तशी बहु अवघड संत भेटी तशी चाल सुद्धा बहु अवघड. संत भेट होतच नाही का? होते. नाथ महाराजांचे 2 अभंग आहेत. हो, तुम्हाला काय काय गोष्टी प्राप्त होतील. चंद्रामृत सुखे चंद्रामृत सुखे सेवा चंद्रामृत सुखे सेववेल असता जाता रवी धरवेल. बाह्या हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होईल. इतके अवघड आहे, होतच नाही का? नाथ महाराज पुढच्या अभंगात सांगतात, आयशी आयशी याने भेटती ज्यांच्या दर्शने. म्हणजे तुम्हाला साधूची जर भेट व्हायची असेल तर मग त्याच्याकरता पुढचा अभंग वाचा. वास्तविक पाहता मुद्दा आपला असा आहे, संत बाह्य रंगावर जाऊ नका. संतत्व हे बाह्यरंग लक्षणाने नाही सिद्ध होत, अंतरंग लक्षणाने सिद्ध होत. कबीरदास महाराज सांगतात, तुलसीदास महाराज सांगतात, लकी सुवेश जगवंचक जेऊ वेश प्रताप पूज्या हिते उधरही अंत न होई निबाहू काल नेमी जिमी रावण राहू. बाह्य रंगावर नाही सिद्ध होत. काल नेमी रावण
ही माणसं बाह्यरंगाचा वेश धारण करून यांनी फसवलं. म्हणजे बाह्यरंगावर संतत्व नाही सिद्ध होत, संतत्व हे अंतरंग लक्षणाने सिद्ध होत. गुळे माखून या ठेविला दगड किंवा गुळे माखून या दगड ठेविला तैसा दिसे भला लोकाचारी अंतरी विषयाचे लागले पै पिशे बाहेरला वेश भुलवी लोका. संतत्वाच्या काही व्याख्या केल्या. संत कोणाला म्हणा? पहिली व्याख्या अशी आहे, तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. हेत म्हणजे ज्यांच्या जीवनातलं साध्य परमात्मा आहे, मनाने त्यांनी परमात्मा. ऐका, आपल्या गोष्टी किती करायच्या? दोन, संसाराने परमार्थ. आणि शरीर किती आहे? एक. मग कशा करायच्या? ऐका, माणूस एका पायाने चालतो का दोन पायाने? वा. माणूस किती पायाने चालतो? दोन पायाने. तुमचं काय म्हणणं? दोन पायाने. आता मी 4 पावलं फक्त चालतो. मी आता चालतो इथून इथपर्यंत चालतो 2-3 पाऊल. फक्त मी चलत असताना माझ्या जमिनीवर किती पाय राहतात तुम्ही सांगा. हा, ऐका मला चालू द्या अगोदर. हा, आता चाललो मी. किती पाय राहिला बरं जमिनीवर? एक पाऊल पडत होतं हे तुम्हाला सांगायचं ना. एक पाऊल पडतोय. तुम्ही काय म्हटलं बरं? चालत असताना किती पायाने चालतो? हा, 2 पायाने चालतो. आणि चालत असताना जमिनीवर किती पाय राहिला? मग किती पायाने चालतो? 1. किती पायाने चालतो? 1. आणि तुमचं काय म्हणणं? 2 पार्ट झाले बा. यांचं म्हणणं आहे 2, यांचं म्हणणं आहे 1. बरं, माणूस जर एकाच पायाने चालत असता तर देवाने 2 पाय कशाला दिले असते? बरोबर, सोपी शंका आहे की नाही? अहो, तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा. तुमचंच मत खरं आहे. हा, किती पायाने चालतो तुमचं? बरं बा, वेल खंबीर येतो इकडे. हा, ते असे 2. बरोबर, ठीक आहे. ऐका, माणूस चालत असताना तुम्ही जर, ऐका, मी जर दोन्ही पाय जमिनीवर टेकवले ना सोबत, तर माणूस जाग्यावर थांबतो. दोन्ही पाय जर मी संगत टेकवले जाग्यावर थांबतो. आणि मी जर दोन्ही पाय उचलले तर घालीन लोटांगण, मोकळं पटांगण. मग चालत असताना जमिनीवर किती पाय राहतो? 1च. मग किती पायाने चालतो? बरोबर आहे. ऐका, माणूस चालत असताना जमिनीवर 1च पाय राहतो. चालत असताना 1च पाय राहतो, परंतु दुसरा पाय असल्याशिवाय तो चालू शकत नाही. चालताना 1च पाय राहतो. तसं आपलं शरीर जरी एक असलं तरी आपल्याला 2 गोष्टी करायच्या. साधू संतांनी सांगून दिल्या. संसाराने परमार्थ कसा करायचा? मनाने परमार्थ करायचा आणि शरीराने संसार करायचा. करावी ते पूजा मनेची उत्तम. शरीराने परमार्थ केल्यापेक्षा मनाने परमार्थ केला फार श्रेष्ठ परमार्थ. मनाने परमार्थ करा. जे मनाने परमार्थ करतात त्यांना संत म्हणतात. ज्यांचा हेत विठ्ठले. पहिली व्याख्या. दुसरी व्याख्या अशी आहे, संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना. संतत्वाच्या काही व्याख्या केल्यात. विश्व, ऐका, तुम्ही कोणतीही गोष्ट लक्षणावर सिद्ध करू शकता. तसं संतत्व हे सुद्धा काय आहे? लक्षणावर आहे. विठ्ठल तुम्ही सर्व जाणकार माणसा, वयोवृद्ध माणसा, परंतु एक दृष्टांत गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर सांगत असतात. चातुर्मासात त्यांनी सांगितलेला दृष्टांत आहे. फक्त दृष्टांत हा समजावून घ्या, गैरसमज करू नका. म्हणजे हे कशा करता बोलतो मी? कोणतीही गोष्ट तुम्ही लक्षणावर सिद्ध करू शकता. आता मानसिक तज्ञ हे जे काही लोक आहेत ते चेहरा पाहिला की माणूस सांगतात काय क्वालिटी आहे, हो माणूस कसा आहे हा माणूस. तर कोणतीही गोष्ट लक्षणावर कशी ओळखायची याच्याकरता एक दृष्टांत आहे. लक्षणावर बोलतो मी. एक राजा, एक प्रधान आणि नोकर जंगलात शिकार करण्याकरता गेले. शिकार करण्याकरता गेल्यानंतर काय झालं? त्यांची जंगलात ताटातूट झाली. विठ्ठल विठ्ठल. थोडीशी ताटातूट झाली. ताटातूट झाल्यानंतर काय झालं? त्यांना
त्या जंगलात मध्यभागी एक चौक होता. मध्यभागी एक चौक होता. त्या चौकात एक सूरदासजी म्हणजे आंधळा मनुष्य बसलेला होता. आंधळा मनुष्य चौकात बसलेला होता आणि त्या ठिकाणी त्यांची ताटातूट झाल्यामुळे काय झालं, पहिल्यांदा त्या चौकात नोकर गेला. सूरदासजी आंधळा बसलेला होता. नोकर गेला आणि त्याने विचारलं, ए आंधळ्या, काय आवाज दिला, ए आंधळ्या, इकडे समोर कोणी गेलं का? त्याने सांगितलं, कुणीच नाही गेलं. म्हणले, तुझा. त्याच्या पाठीमागून प्रधान आला. म्हटलं, का हो आंधळे बाबा, समोर कोणी गेलं का? त्याने सांगितलं, कोणी नाही गेलं. सॉरी, आता एक नोकर गेला. म्हटले, तू जा पाठीमाग, तुमची भेट होईल. त्याच्या पाठीमागून राजा आला. म्हटलं, का हो सूरदासजी, इकडे समोर कोणी गेलं का? त्याने सांगितलं, अगोदर नोकर गेला. म्हटले, नंतर प्रधान गेला आणि आता राजा, तुझा, तुमची भेट होईल. दृष्टांत सांगितलं नाही ना? सांगितलेलं नाही ना? हा, मग गेला, नोकर गेला. राजा 4 पाऊल पुढे गेला आणि पुढे गेल्यानंतर परत पाठीमाग फिरून आला. त्याने विचार केला, हा कोण आहे? आंधळा. आणि याला कस काय कळला? अगोदर नोकर गेला, नंतर प्रधान गेला, नंतर सूरदासजी, याला कस काय कळालं? परत आला आणि राजा विचारलं, का हो सूरदासजी, तुम्हाला कस काय कळालं? म्हणे, अगोदर नोकर गेला, प्रधान गेला, मला राजा म्हणताय. तुम्ही खरंच आंधळे आहात का पंढरपूरचे आंधळे आहात? पंढरपूरचे आंधळे कसे आहेत? आंधळ्याला बाबा पांधळ्याला. पुढे गेले की ते डोळे उघडतात. तसं तर काय नाही. म्हणलं, तसं काय नाही राजा, माझी जन्मताच दृष्टी गेली. ओळखलं कस काय? म्हणे, लक्षण आहेत. काय लक्षण आहेत? राजा, तो नोकर आला आणि त्याने आल्या आल्या मला जोरात तो त्याचा जरा मोकाट आवाज दिला, हे आंधळ्या. मी ओळखून घेतलं, ज्या एवढ्या मोठ्याने आरडलं ना, हे जरा खालच्या लेवलचं दिसतंय, बहुतेक हे नक्की नोकरच असलं पाहिजे. पाठीमागून प्रधान आला आणि म्हटला, का हो सूरदासजी, मी ओळखून घेतलं की हा प्रधान असला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आवाजात फक्त बदल झाला. राजा म्हटला, का हो सूरदासजी, मी ओळखून घेतलं, हा याच्या आवाजात लीनता आहे, हा नक्की राजा असला पाहिजे. राजाने विचारलं, सूरदासजी, तुम्ही माझ्या नगरीत येऊन राहाल का? मी तुमची राहण्याची, खाण्याची, पिण्याची, पाणी सगळी व्यवस्था करतो. तुम्ही माझ्या नगरीत येऊन राहाल? म्हटले, हो, काही हरकत नाही. सूरदासजी नगरात राहायला लागले. नगरात राहत असताना एक घोड्याचा व्यापारी आला. सुंदर घोडे होते, रेसचे घोडे होते आणि 2 घोडे राजाने घेतले. एक घोडा घेतला 5 लाख रुपयाला. केवढ्याला? रेसचा होता ना, किंमत जास्त होती, 5 लाख रुपयाला घेतला. आणि पैसे देणार तेवढ्यात राजाने सांगितलं, अरे ते सूरदासजींना बोलव ना, त्यांना आपण दाखवू. सूरदासजी आले आणि सूरदासजीने घोड्याच्या पाठवून हात फिरवला आणि सांगितलं, राजा, याच्यातलं एकच घोडं चांगलंय. राजा म्हणला, असं? सूरदासजी म्हणजे विचारा व्यापाऱ्याला. चंद्रशेखर महाराज सांगत असतात की ते म्हणत असतात, राजा, याच्यातलं एकच चांगलं आहे, दुसरं का चांगलं नाही? म्हणले, ते म्हशीला पेलेलं आहे. विचारलं व्यापाऱ्याला, बरोबर आहे? म्हटले, बरोबर आहे. व्यापाऱ्याने सांगितलं, एक काम करा, माफ करा मला, परंतु सूरदासजी म्हणतात ते बरोबर आहे, मला एकाच घोड्याचे पैसे द्या. किती पैसे वाचले? 5 लाख रुपये वाचले. राजाने सांगितलं, आजपासून सूरदासजींना जेवणात एक लाडू आणि एक ग्लास भर दूध वाढवा. म्हटले, सूरदासजी जगले पाहिजे. काही दिवस गेले, त्या नगरात परत एक हिऱ्याचा व्यापारी आला. राजाने 10 लाख रुपयाचे परत हिरे घेतले आणि सांगितलं, सूरदासजींना बोलवा ना. सूरदासजी आले आणि सांगितलं, राजा, याच्यातले अर्धेच हिरे खरे आहेत, अर्धे खोटे आहेत. विचारलं व्यापाऱ्याला, बरोबर आहे? म्हटले, माफ करा, बरोबर आहे. एक काम करा, अर्धेच पैसे द्या. परत किती पैसे वाचले? 5 लाख वाचले. राजाने पुन्हा सांगितलं, आजपासून सूरदासजींना परत एक लाडू आणि परत एक ग्लास दूध वाढवा. म्हटले, सूरदासजी जगले पाहिजे. काही दिवस राजा आणि सूरदासजी फिरत चालले होते. राजाने विचारलं, सूरदासजी, तुम्हाला माझ्याबद्दल काही माहिती आहे का? सूरदासजीने सांगितलं, राजा, तुझ्याबद्दल मला भरपूर काही माहिती आहे, परंतु मी सांगणार नाही.
का सांगणार नाही? जर मी तुला सांगितलं तर तुम्हाला या नगरात सुद्धा ठेवायचं नाही. राजाने सांगितलं वचन देतो, म्हटले काहीच करणार नाही, सांगा. त्यावेळेस सुरदासजीने सांगितलं राजा तुला ऐकायचं तुझं भविष्य? हो. नक्की? हो. ऐक राजा, तू राजाच्या पोटचा नाही म्हटले, तू एका आचार्याच्या पोटचा. राजाला वाईट वाटलं, का महाराज बोलले असतील, का महाराज बोलले असतील. राजा आपल्या आईकडे गेला आणि विचारलं माझ्या जन्माची मला माहिती हवी आहे. त्यावेळेस आईने सांगितलं बाळा आमचे लग्न होऊन बरेच दिवस झाले परंतु आम्हाला मूल बाळ नव्हतं. त्याच कालावधीत काय झालं, आपल्या नगरीत एक आचार्य होता, त्याला 2 जुळी मुलं झाली. त्याच्यातलं एक त्याने घरी ठेवून घेतलं, एक आम्ही आणलं, वाढवलं, सांभाळलं आणि त्याला गादीवर बसवलं. तू आहेस. राजाच्या डोक्यात प्रकाश पडला. राजाने विचार केला सुरदासजी तुम्हाला कसं काय कळालं मी आचार्याच्या पुढचा आहे? काय नाही म्हणे लक्षण आहेत. काय लक्षण आहेत? राजा तुझे मी घोड्यातले किती पैसे वाचवले? 5 लाख. आणि तुम्हाला काय दिला? 1 लाडू आणि 1 ग्लास भर दूध. तुझ्या हिऱ्यातले किती पैसे वाचवले? परत 5 लाख. आणि तुम्हाला काय दिलं? आणखीन 1 लाडू आणखीन 1 ग्लास दूध. राजा मी ओळखून घेतलं, याचे 10 लाख रुपये वाचवले. आणि याने काय दिलं? 2 लाडू आणि 2 ग्लास दूध. मी ओळखून घेतलं, याचे 10 लाख रुपये वाचून जर आपल्याला 2 लाडू आणि 2 ग्लास दूध देत असेल तर हा राजाचा पोट नसला पाहिजे, हा नक्की आचार्याचा पोट असला पाहिजे. कशाबद्दल बोललो मी? लक्षणं. तशी कोणतीही गोष्ट तुम्ही लक्षणावर सिद्ध करू शकता. विठ्ठल संतत्वाची सुद्धा लक्षणं आहेत. विश्वमाऊली ज्ञानोबा संतत्वाची लक्षणं आणखीन एक करतात की आत्मज्ञानी चोखडी संत जी माझी रुपडी एक दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. संत कोणाला म्हणतात? द्या पण थोडी जोर हळू द्या, थोडी जांभळी आली होती, काय नाही. संत कोणाला म्हणतात? आत्मज्ञान. ज्यांना स्वतःच आत्मज्ञान आहे. तर या ठिकाणी जेवढे माणसं आलेले आहेत तेवढ्यापैकी स्वतःच ज्ञान कोणाला नाही हो. अहो प्रत्येकाला आपापलं ज्ञान आहे ना. तुमचं ज्ञान तुम्हाला आहेत ना, आहे की नाही? स्वतःच ज्ञान आहे ना तुम्हाला? नाही मोकळं जाऊ दे. हा कीर्तन कळावा प्रश्न असतो. जाऊ द्या. तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? तुमचं काय नाव? रावसाहेब. बरं चांगलं नाव आहे रावसाहेब. बरं तुमचं नाव काय? रावसाहेब. मी तुम्हाला काय विचारलं? तुम्ही कोण आहात? आणि तुम्ही काय सांगितलं? तुमचं मी तुम्हाला काय विचारलं? तुम्ही कोण आहात? आणि तुम्ही काय सांगितलं? तुमचं सोपं करतो. म्हणजे आपण कोण आहोत हे काय कळावं, आपण कोण आहोत हे कळावं. हा तुम्हाला माहिती तुम्ही कोण आहात? हा कोण आहात तुम्ही? पेटी वादक, हार्मोनियम वादक. बरं जाऊ द्या. तुमचं नाव? अमृत. तुमचं नाव अमृत. थोडक्यात आता मुद्दा कसा होता आपला? मी काय विचारलं? तुम्ही कोण आहात? आणि तुम्ही सांगितलं तुमचं नाव सांगितलं. मग तुम्ही कोण आहात? अमृत तुमचं नाव आहे ना. माणूस आहे, मला दिसतो ना माणूस आहे. ऐका आणि समजण्याकरता ऐका. माझ्या वडिलाच्या वयाची काही माणसं आहेत, फक्त कीर्तन कळावं हे वेदांतिक कीर्तन आहे म्हणून समजून सांगण्याकरता हा प्रयत्न आहे. मी तुम्हाला तुम्ही कोण आहात विचारलं, तुम्ही तुमचं नाव सांगितलं. तुमचं नाव अमृत. मग तुम्ही नाहीत ना, तुमचं नाव आहे अमृत. तुम्ही जाऊ दे. आणखीन थोडं सोपं करतो. अमृत जन्माल्यानंतर किती दिवसांनी आले? म्हणजे नाव कधी ठेवतात? जन्म किती दिवसांनी? 12व्या दिवशी. म्हणजे अमृत जन्माल्यानंतर किती दिवसांनी आले? 12व्या दिवशी आले. त्याच्या अगोदर तुम्ही होते का? नाही. मग नाव कोणाचं ठेवलं? त्याच्या अगोदर नाव कोणाचं ठेवलं? तुम्ही होते की नाही? होते ना. त्याच्या अगोदर तुम्ही होते. त्याच्या अगोदर तुम्ही होते म्हणून तर नाव ठेवलं ना. ऐका, आपण कोण आहोत हे कळावं. विश्वमाऊली ज्ञानोबा म्हणतात, आहे मी हा कोण करावा विचार.
माऊली म्हणतात आपण कोण आहोत हे कळावं. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस त्यांना साक्षात कालिका देवी भेट द्यायची असं म्हणतात. एक वकील साहेब त्यांच्याकडे गेले आणि सांगितलं, स्वामीजी तुम्हाला कालिका देवी भेट देते असं मी ऐकलंय. स्वामीजीने सांगितलं, हो, जी देवी तुम्हाला भेट देते ती मला भेट देईल का? स्वामीजी म्हणले, का देणार नाही, द्या तुमचा पत्ता म्हटले. त्याने त्याचं घर क्रमांक, गल्ली क्रमांक, वार्ड क्रमांक, तालुका, जिल्हा सगळं सगळं बरोबर लिहून दिलं. 8 दिवस झाले, परत आला आणि सांगितलं, स्वामीजी देवीने भेट नाही दिली. नाही, पत्ता बरोबर दिला होता का? अहो म्हटलं, घर क्रमांक, गल्ली क्रमांक, वार्ड क्रमांक, तालुका, जिल्हा सगळं बरोबर आहे, देवीने भेट नाही दिली. स्वामीजीने सांगितलं, वकील साहेब पत्ता चुकला म्हटले. कस काय चुकला? तुम्हाला पत्ता मी कोणाचा विचारला? तुमचा. आणि तुम्ही पत्ता कोणाचा दिला? तुमच्या घराचा. तुम्ही कोण आहात? बर 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 म्हटले, माझा देतो. नंतर त्यांनी त्यांचं नाव, रंग, उंची, वजन सगळं सगळं बरोबर लिहून दिलं. परत 8 दिवस झाले तरी देवीने भेट नाही दिली. परत आले वकील साहेबांनी सांगितलं, स्वामीजी देवीने भेट नाही दिली. नाही, आता तरी पत्ता बरोबर होता का? अहो म्हणले, सगळं बरोबर आहे, नाव बरोबर आहे, उंची बरोबर आहे, वजन बरोबर आहे, रंग बरोबर आहे, सगळं सगळं बरोबर आहे. स्वामीजीने सांगितलं, वकील साहेब आता ही पत्ता चुकला. म्हटले, का? अहो पत्ता मी तुम्हाला तुमचा विचारलाय आणि तुम्ही मला पत्ता तुमच्या देहाचा दिलाय. मग तुम्ही कोण आहात? ऐका, त्यावेळेस आपण कोण आहोत हे कळावं. मी फार अत्यंत महत्वाचं बोलायला लागलोय. आपण कोण आहोत हे कळावं. जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही कोण आहात? महाराज म्हणतात, मी वासुदेव तत्वता विचारिता आहे ठाऊ किया. ज्यावेळेस तुकोबाराला विचारलं तुमचा आत्मत्वाबद्दल, तुमचा चैतन्याबद्दल, तुमच्या स्वरूपाबद्दल, म्हणजे मी बद्दल तुमचा काय निश्चय आहे, तो निश्चय महाराज अभंगाचा पहिला चरण.
काहीच मी नव्हे कोणी गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक. महाराज सांगतात मी काहीच नाही आणि कोणत्याच गावचा नाही. आता मी बद्दल अनेकांची अनेक मत आहेत, मी बद्दल अनेकांची अनेक मत आहेत. तुकोबरायाने सर्व मतवाद्यांचं या एका वाक्याने खंडन केलंय. मी बद्दल अनेकांच्या अनेक मत आहेत. काहींनी देहाला मी म्हटलंय, काहींनी इंद्रियाला मी म्हटलंय, काहींनी बुद्धीला मी म्हटलंय, काहींनी चित्ताला मी म्हटलंय. परंतु तुकोबराय म्हणतात काहीच मी नव्हे. काहींनी अन्नमय कोशाला मी म्हटलंय, काहींनी प्राणमय कोशाला मी म्हटलंय, काहींनी आनंदमय कोशाला मी म्हटलंय, काहींनी मनोमय कोशाला मी म्हटलंय. परंतु तुकोबराय म्हणतात काहीच मी नव्हे कोणी गावीचा. वास्तविक पाहता हे जे दिसतंय सगळं, महाराजांना विचारलं तुम्ही जर काहीच नाहीत आणि कोणत्याच गावचे नाहीत तर आम्हाला हे जे दिसतंय याची काय वाट. हा मृदंग दिसतोय, हार्मोनियम दिसते, माईक दिसतोय. महाराज म्हणतात हे जरी असलं तरी ते खरं नाही. काही लोकांनी देहाला मी म्हटलंय. हा देह हाची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची. देहाला मी म्हणू नका, देहावर जास्त प्रेम करू नका. आपल्या परमार्थाला लागण्यात थोडं लागतंय ना, थोडस द्यावं लक्ष. बरोबर वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले बाबा नेहमी सांगायचे की बाबांनो साधकाने जीवन कसं जगावं. आपला आहार, आपला विहार, आपली झोप, आपलं सगळं व्यवस्थित असावं. युक्त सार. बाबा एक वाक्य सांगायचे की बाबांनो तित्तर कंकर खाए उनको सताए काम, घी शक्कर खाने वाले की बात जाने राम. हो आपल्या आहार विहार. हो देहाला मी म्हणू नका. नाथ महाराज याच्या करता 2 वव्या देतात. देहाला मी म्हणू नका. देह नव्हे मी जड मुडत्वे, इंद्रिय नव्हे मी एकदेशित्वे, प्राण नव्हे मी चपळत्वे चंचलत्वे, कदा मन नव्हे, बुद्धी नव्हे मी बोधकत्वे, चित्त नव्हे मी चेतकत्वे, अहम नव्हे मी बाधकत्वे, मी तो आदि अनादि सिद्ध. म्हणून तुकोबराय म्हणतात काहीच मी नव्हे कोणी गावीचा. महाराजांनी विचारलं तुम्ही काहीच नाहीत, म्हटले काहीच नाही. कोणत्याच गावचं नाहीत, म्हटले कोणत्याच गावचं नाही. मग तुम्ही नाहीतच का. महाराज म्हटले आहे. कोण आहे तर एकटा ठाईचा ठाई एक. एकटा या शब्दाचा अर्थ आहे एकम एवम अद्वितीयम ब्रह्म. ठाईचा शब्दाचा अर्थ आहे ठाईचाची काळा अनादि बहुकाळा. ठाई शब्दाचा अर्थ आहे तुझं बिन काही स्थिर राहे ऐसे नाही. आणि एक शब्दाचा अर्थ आहे या जगात परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही. हे दिसतंय ते हे सर्व खोट आहे. अवघेची वाया बोल, अवघेची वाया सगळं कसं आहे खोट आहे खोट. हा तुम्ही साप दोरी पडलेली असते दोरी आणि माणूस साप म्हणून घाबरतो. दोरीचा साप केव्हा दिसतो. दोरीचा साप वाकडा तिकडा दिसतो, परंतु अंधारात दिसतो का उजेडात. कधी अंधारात कस काय दिसलो. दिसण्याकरता तरी थोडासा उजेड पाहिजे ना. दिसण्याकरता तरी थोडा. आता ठीक आहे अंधारात गडद अंधार असेल त्या ठिकाणी आपल्याला काही दिसेल का. दोरी पडली तरी दिसेल का. मग कधी दिसतो अंधारात का उजेडात. हा आता कळालं तुम्हाला. आता हा अर्धा उजेड आणि अर्धा अंधार त्याला म्हणतात मंद अंधकार. सायंकाळच्या वेळेला थोडक्यात आणखीन सांगायचं झालं तर तांबड फुटल्यावर काय दिसतं दोरीचा साप दिसतो. तो साप काही माणसांनी मग बॅटरी आणला काय म्हणतात गेला असेल. नाही नाही दोरी आहे. पुढचा नाही विषय घ्यायचा आपला. तुम्हाला ज्या वेळेस दोरी पडली आहे साप आहे असं वाटलं त्यावेळेस त्या ठिकाणी साप होता का. त्या साप होता का.
दोरी पडली होती आणि तुम्हाला काय आहे साप आहे असं वाटलं, साप होता का? नाही ना, नव्हता. आणि ज्यावेळेस तुम्ही फॅक्टरी आणून पाहिलं त्यावेळेस तरी तिथे साप होता का? नाही ना. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला दोरीचं विपरीत ज्ञान झालं त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी साप नव्हता. आणि ज्यावेळेस तुम्हाला दोरीचं अज्ञान होतं त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी साप नव्हता. आणि ज्यावेळेस तुम्हाला दोरीचं यथार्थ ज्ञान झालं त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी साप नव्हता. दोरीच्या ठिकाणी साप कधीच नाही, दोरीच्या ठिकाणी साप कधीच नाही. तसं परमात्म्याच्या ठिकाणी हे जग कधीच नाही. जसं तिन्ही काळात दोरीच आहे तसं तिन्ही काळात परमात्माच आहे. आणखीन एक उदाहरण छोटस, तुम्हाला सोनं माहिती आहे? सोनं 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 हा सोने हा सोनं सोनं तुम्ही सोनं होतं, सोनं असं समजा गोळा होता थोडक्यात, आणि तुम्ही सोनाराकडे गेले आणि त्याची तुम्ही काय केली, अंगठी करून आणली. अंगठी 4-6 महिन्यांनी तुम्हाला काहीतरी प्रपंचात आली अडचण, म्हणजे येऊ नये परंतु उदाहरणा करता आली अडचण आणि तुम्ही सोनाराकडे गेले आणि ती अंगठी तुम्ही मोडली, म्हणतात नाही काय म्हणतात, ती अंगठी मोडली. अंगठी मोडल्यानंतर सोनं राहिलं का? नाही, मग का लोखंड झालं. अंगठी मोडल्यानंतर काय राहिलं खाली? अहो सोनच राहिलं ना. अगोदर काय होतं? सोनं. त्याची का बनवली आपण? अंगठी. आणि अंगठी मोडल्यानंतर काय राहिलं खाली? सोनच. ऐका, फक्त अगोदरही सोनं आणि नंतर मोडल्यानंतर सुद्धा सोनच, फक्त मधल्या काळात तेवढी अंगठी आहे, फक्त मधल्या काळात अंगठी आहे. बरं, अंगठी म्हणजे काय सोनं नाही का? अंगठी म्हणजे सोनच आहे ना. पण आपण जर सोनाराकडे गेलो तर सोनाराकडे गेल्यानंतर आपण अंगठी घ्या म्हणतो का सोनं घ्या म्हणतो? आपण अंगठी घ्या म्हणतो. आपली नजर ही अंगठीची आहे. आणि सोनार घेत असताना सोनार अंगठी म्हणून घेतो का सुवर्ण म्हणून घेतो? तो सोनं म्हणून घेतो, कारण सोनाराची नजर ही सोन्याची आहे. तसं या जगाकडे पाहण्याची तुमची आमची नजर ही जगाची आहे आणि महात्म्यांची नजर सोन्याची म्हणजे देवाची आहे. जसं सोन्यानेच एक विशिष्ट प्रकारचा धारण केलेला आकार म्हणजे अंगठी, तसं परमात्म्यानेच एक विशिष्ट प्रकारचा धारण केलेला आकार म्हणजे हे जग आहे. जसं तिन्ही काळात सोनच आहे तसं तिन्ही काळात परमात्माच आहे. म्हणून एकटा ठाईचा ठाईक. महाराजांनी विचारलं, महाराज तुम्ही काहीच नाहीत, कोणत्याच गावचे नाहीत? म्हटलं नाही, परंतु आम्हाला ज्या अर्थी तुम्ही दिसताय त्या अर्थी तुम्ही कुठून तरी आलेले असाल, जावं लागणार. म्हणतात अजिबात नाही, अभंग टाळी वाजवा. वा, एकदम
नाही जात कोठे येत फिरून या अवधीची वाय बिन बोल. महाराज म्हणतात आम्ही कुठं जातही नाहीत आणि कुठून येतही नाहीत. कबीरदास महाराजांचं एक पद आहे याच्याकरता. कबीरदास महाराज म्हणतात आम्ही कुठे जातही नाहीत आणि येतही नाहीत. आऊंगा न जाऊंगा मरूंगा न जीऊंगा, आऊंगा न जाऊंगा मरूंगा न जीऊंगा, गुरुजी के कदमों पे झुक झुक करूंगा. आऊंगा ना आऊंगा ना आऊंगा न जाऊंगा मरूंगा न जीऊंगा. आप ही गाई आप कसाई आप ही ताकत आप ही खाई, आप सीताफल आप ही नींबू आप मुसलमान आप ही हिंदू. कहत कबीरा सुनो मेरे भैया, गुरु जी हमारे अलख सैया. आऊंगा ना आऊंगा ना आऊंगा न जाऊंगा आऊंगा न जाऊंगा, गुरु जी के कदमों पे झुक झुक करूंगा. आऊंगा ना आऊंगा ना. कबीरदास महाराजांचे पद आहे. कबीरदास महाराज म्हणतात अरे सगळं जगात जे सर्व काही दिसतंय आम्ही जात नाहीत येत नाहीत हे सर्व परमात्मा रूप आहे. हा. हो म्हणून आपण जसं पंढरपूरला जातो ना तसं आकाश पंढरपूरला जातं का? नाही ना. तसं संत तुका आकाशा एवढा म्हटलंय. हो नाही जात कोठे येत फिरून या अवघेची वाया वेळ. महाराज तुम्ही आम्हाला ज्या अर्थी दिसताय त्या अर्थी कुणीतरी आहे आणि तुमच्या लांबचा कुणीतरी आहे. आप महाराज म्हणतात अजिबात नाही. अभंगाचं महाराज म्हणतात आम्ही आमच्या जवळचंही कुणी नाही आणि आमच्या लांबचंही कुणी नाही. नाही मज कोणी आपुले दुसरे. जीवन जगत असताना मायबाप आपलं जीवनाचं साध्य परमात्मा आहे एवढंच धरून जीवन जगा. फार कोणालाही फार जवळचंही समजू नका. एक तुम्हाला जीवनात जर सुखी व्हावं अशी इच्छा जर असेल तरी एक धारण करा. फार जवळचं कोणाला समजू नका नाहीतर फार लांबचं कोणाला समजू नका. एका तत्वावर चला. हो आमचे तालयुगी सुरेश दादा तळवलकर पुण्यात राहतात. त्यांनी सहज आपलं विचारलं होतं काही काही समाजात जीवन जगत असताना महात्म्यालाही त्रास होतो कलाकारालाही त्रास होतो लोकांना सुद्धा राजकारणी लोकांना प्रत्येक लोकांना त्रास होतो. मग जीवन जगण्याची एक पद्धती असते. त्यांनी सांगितले बाबा रे त्यांचे 4 वाक्य आहेत. जीवन जगत असताना सांसारिक माणसाने साधूने सगळ्यांनी असंच जीवन जगावं. जे आपल्यावर प्रेम करतात त्यांचं कौतुक करावं. एक ज्यांना आपली गरज आहे त्यांना प्रमाण आहे. या जनात का जवळचं समजू नका आणि का लांबचं समजू नका याचं करता प्रमाण आहे. आहा आहा
ही वारकरी चाल आहे आणि भिगवण तालुक्यात 4-5 म्हातारी माणसं आहेत. डबल म्हणू बरं म्हणतो, सांगतो पण याचा परिचय. वारकरी संप्रदायात सर्व गायक वादक कलाकारांनी सरळ जीवन जगत असताना जुन्या माणसाचा आदर केला पाहिजे. संप्रदायात जुन्या लोकांनी इथपर्यंत आणलाय. मला ती सवय होती, मी जागर वाजवायचो, काकडा वाजवायचो. ही जुनी जुनी माणसं आहेत, त्यांनी मला चाली सांगितले. हो, जुनी काही भिगवण तालुक्यात 4-5 म्हातारी माणसं आहेत, रात्रभर जागर करतात, भजन करतात आणि इतक्या सुंदर चाली म्हणतात. ठाईच्या 1 मधून, 1.5 मधून, 2.5 मधून, 2.25 असे त्यांच्या चाली आहेत. हो, म्हणून आणि कीर्तनकाराला साथ करत असताना सुद्धा एखादा थोडक्यात कमी जरी साधा जरी कीर्तनकार असला तरी त्याला मनातून साथ केली पाहिजे. कारण कोणता वक्ता केव्हा कधी काय सांगेल सांगता येत नाही महाराज. साधी साधी माणसं आहेत, परंतु फार उच्च प्रतीचं त्यांचं ज्ञान आहे. फार फार संप्रदायात जीवन जगत असताना खूप जसं नवीन मंडळीने जुन्या लोकांचा आदर केला पाहिजे, तसं जुन्या लोकांनी सुद्धा नवीनना थोडं समजावून घेतलं पाहिजे. म्हणजे दोन्हीचा ताळमेळ लागणं फार, कारण जुन्या गोष्टी सगळ्यात चूक आहेत आणि नवीन सगळ्यात बरोबर आहेत असंही नाही. आणि कालाच्या नुसार थोडं काय काय वेळेस हो, मायबाप इतकी श्रेष्ठ गादी आहे. वारकरी संप्रदाय हा फार मोठ्यांचा संप्रदाय आहे. फार आपल्या पूर्वजांनी या संप्रदायाकरता जीवन तपश्चर्या करून करून जगलेली माणसं आहेत. या वारकरी संप्रदायासारखा दुसरा पंथ नाही. फार श्रेष्ठ संप्रदाय आहे. तुम्हाला चालता चालता एक मुद्दा सांगेल मी. मायबाप ही गादी फार पवित्र गादी आहे, पवित्र गादी आहे. ही तपश्चर्याची गादी आहे. कीर्तन ही कला नाही, कीर्तन हा उपदेश आहे. कीर्तन आज कलेकडे चालल्यामुळे त्याचा फारसा परिणाम थोडा थोडा कमी व्हायला लागला. कीर्तन ही कला नाही, जसे मृदंग कला आहे, गायन कला आहे, कीर्तन कला नाही. कीर्तन कुणी करावं, काय करावं, पाठात विषय झाला होता. हो, क्षेत्रात राहिलेला असावा, जीवनात तपश्चर्या असावी, उपदेश करण्याची त्याची पात्रता असावी. कुणीही उपदेश करणं ते फायदेशीर ठरत नाही. हो, नाही संत चिन्हे उपदेशाला घे पात्र झाला. तुम्ही जाणकार माणसं आहात, मला सांगा, तुम्ही बाल डॉक्टर पाहिला का? बाल डॉक्टर पाहिला? एखादा लहान मुलगा आहे तो डॉक्टर झाला, अहो त्याची प्रोसिजर आहे ना, त्याने काय शिकावं, किती शिकावं. तुम्ही बाल वकील पाहिला का? चालतं का तुम्हाला बाल वकील? नाही ना. तुम्ही बाल तलाठी पाहिला का? पाहिला नाही ना. मग तुम्हाला बाल कीर्तनकार कसं? मायबाप आणि जे करीत असतील त्यांनी सुद्धा त्या मुलाचं, थोडक्यात त्या मुलीचं काय असेल त्याचं भवितव्य पाहिलं पाहिजे. 90% बाल कीर्तनकार आयुष्यात माघारी येतात. त्यांना समज नसताना ते कीर्तन केल्यामुळे फारसं त्यांना नंतर फार पश्चाताप होतो. त्या वक्त्यांनी त्यांच्या आईवडिलांनी पण करत असताना त्याला अगोदर परिपूर्ण होऊ द्यावं आणि मग जगाला उपदेश करावा. माझा विरोध नाही कोणाला, मला जे जे आठवतंय ते मी सहज मनाने बोलतोय. हो, वारकरी संप्रदाय हा फार मोठ्यांचा संप्रदाय, श्रेष्ठांचा संप्रदाय आहे. नाही मज कोणी आपले दुसरे, कुणाचा मी खरे काही नव्हे. नाही जात कुठे येत फिरून या अवघे बोल. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही ज्या अर्थी आम्हाला बोलताय त्या अर्थी तुम्हाला जन्म आहे आणि जन्म म्हटलं की मरण आलं. महाराज म्हणतात, बाबांनो असं अजिबात नाही. अभंगाचं 4थं चरण.
नाही आणि आम्हाला मरणही नाही. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते माने शरीरे. आम्हाला जन्मही नाही आणि मरणही नाही. बीज भाजून केलेलाही आम्हा जन्म मरण नाही, म्हणून नाही जावे आम्हा मरावे लागत. अहो अखंडित महाराजांनी विचारलं, महाराज तुम्ही काहीच नाहीत, कोणत्याच गावचे नाहीत, तुम्ही जातही नाहीत, तुम्ही येतही नाहीत, तुमच्या जवळचंही कुणी नाही, तुमच्या लांबचंही कुणी नाही, तुमचा जन्मही नाही, मरणही नाही, परंतु ज्या अर्थी तुम्ही आम्हाला दिसताय ना त्या अर्थी तुम्हाला रूप आहे. आणि रूप म्हटलं की नाव आलंच, आणि नाव आणि रूपाने व्यक्त असणारी व्यक्ती काहीतरी कर्म करीतच असते आणि त्याचा भोग भोगण्याकरता शुभ किंवा अशुभ भोग भोगण्याकरता त्याला जन्माला यावंच लागतं. महाराज म्हणतात तसं अजिबात नाही, आम्हाला नामही नाही आणि रूपही नाही. अभंगाचं 5वं नाम रूप नाही मृदंग घेऊन, हार्मोनियम घेऊन, भगवद्गीता घेऊन 1 महिन्याकरता परदेशात गेलो होतो.
मॉरिशस नावाचा देश आहे. त्या देशात माझ्याकडली काही आता तिकडून 2 मुलं आली. त्यांना आळंदीत मी 10 दिवस शिकवलं, टाळ, मृदंग, गीता वगैरे शिकवलं. परंतु त्यांनी सांगितलं, महाराज आम्हाला भरपूर जणांची शिकायची इच्छा आहे, परंतु इतक्या जणांनी तिकडून इकडे येण्यापेक्षा तुम्ही तिकडे याल का? म्हटलं काय हरकत नाही, परंतु तुमची भाषा आम्हाला नाही ना कळायची. परंतु मायबाप, माझ्या जीवनात मी प्रामाणिकपणे सांगतो, 15 वर्ष झाली, आता सुद्धा जवळजवळ 450 मुलं आहेत क्लासला. दिवसभर मी शिकवायचं काम करतो. आणि ज्या गरीब मुलं असतील त्यांच्याकडून विनामूल्य आहे. ज्यांना शिकायचं त्यांनी या. मी त्याच्याकरता तिथं दिवसभर माझा वेळ देऊन रात्रीची लांबची कीर्तनं करायची. आणि याच्यातून जरी लोक म्हणत असतील, मग याच्यातून जरी मानधन मिळालं तरी तिथे माझ्याकडे मुलं आहेत. मी काय सांसारिक वगैरे काही नाही, परंतु या वारकरी संप्रदायासाठी जीवन जगण्याची इच्छा आहे. आमच्या गुरुजींनी आम्हाला सांगितलंय, साधूने गंजत राहून पडण्यापेक्षा झिजत राहून जगावं. म्हणून त्या देशात गेल्यानंतर आम्हाला इतका नवीन अनुभव आला. वास्तविक पाहता मी सुद्धा साधारण खेड्यातली, आमचा घराणा सुद्धा वास्तविक पाहता माळकरी मी आळंदीला गेल्यानंतर झाला. परंतु माझ्या गुरुवाऱ्यांच्या मी जवळ आल्यामुळं मला माझी 4थी पासून इच्छा होती की यांच्यासारखं जीवन जगायचं. गुरुवर्य नवले महाराज पैठण, त्याचबरोबर गुरुवर्य जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, त्याचबरोबर मृदंग मी ज्यांच्याकडे शिकलो पंडित दासोपंत स्वामी, ही सर्व गुरुजन मंडळी समाजाकरता जीवन जगणं. आणि त्या देशात गेल्यानंतर मायबाप त्यांनी सर्व आमचा खर्च केला. 4-2 लाख रुपये काय खर्च आला, पासपोर्ट, तिथला व्हिसा सगळी. आणि त्या विमानतळावर गेल्यानंतर सुद्धा हे जे लोक फिरतात ना बाहेर देशात गेल्यानंतर, ही लोक फार मोठ्या मोठ्या गाड्या, त्यांना ताफा असतो, तशीच ती सुद्धा त्या देशातली सुद्धा माणसं मला त्या विमानतळावर घ्यायला आलेली होती. आणि 4-5 दिवस तर माझं म्हणजे यांना काय सांगावं बा, कशा करता यांना कीर्तन तरी कसं करावं नेमकं. परंतु साधू संतांची कृपा अशी असते की आम्ही त्या देशात सुरुवातीला मृदंगाने सुरुवात केली. थोडं 10 मिनिट मृदंग वाजवला आणि वाजवल्यानंतर त्या देशात आम्हाला वाटलं आता माईक कसे आहेत, कारण गायन वादन ही कला जर सादर करायची असेल तर माईक लागतात. त्या देशात नुसतं मिक्सर असतं ना, 94 लाख रुपयाचं मिक्सर होत. हो, त्या स्टुडिओला आम्हाला त्यांनी नेल्यानंतर मग तिथं काय सेटिंग वाले असं नाहीत, फक्त मृदंगाला कणिक लावायचे आणि 10 टाकायचा. तुम्हाला काय लागतंय, चाटीला काय लागतंय, आपोआप बटन फिरणार. तुमचा हॅलो म्हणायचं, तुमच्या आवाजाची जी क्वालिटी असेल तसं सेट होणार. मग तिथे गेल्यानंतर इंग्लंडची एक बाई भेटली आम्हाला. आता तिथे गेल्यानंतर 5 देशातल्या लोकांचा संपर्क झाला. मी कधी कधी विचार करायचो, माऊलींची कृपा कशी. अरे आध्यात्मिक तर कृपा होतेच, पण व्यावहारिक सुद्धा होती. 5 देशात संपर्क झाला, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, सिंगापूर, इंग्लंड आणि मॉरिशस. त्या देशातली रात्रंदिवस जागून भाषा पाठ केली, कारण त्यांना बोलायचं ना तर मराठी तर त्यांना कळत नाही. आणि इंग्लिश आपल्या भारतात जसं आता मराठवाड्यात आपण आपला मराठीच जास्त प्रधान आहे, नंतर इंग्लिश हिंदी नंतर आहे, तसं त्या देशात सुद्धा क्रेओल नावाची भाषा आहे. म्हटलं त्यांना इंग्लिश हिंदी बोलण्यापेक्षा क्रेओल नावाच्या भाषेतच बोलू. मग त्यांचे वाक्य लिहून घेतले, ते पाठ केले. हो, आता आपल्याकडे आपण सहज म्हणतो सेवेकरता निवडलेला अभंग, तुम्ही जोरा हाताने टाळी वाजवा, मुखाने विठ्ठल विठ्ठल भजन म्हणा. त्यांनाच कळत नाही ना वय. मग त्यांच्या भाषेत त्याला काय म्हणतात, जोटू तापलामे, म्हणजे हाताने टाळी तापलामे म्हणजे टाळी वाजून, जोटू तापलामे सावंती प्लिपो, म्हणजे काय, हाताने टाळी वाजून जोराने विठ्ठल विठ्ठल भजन म्हणा. तसंच म्हटलं मी, इकडे येऊन मला आनंद वाटला. त्याला काय म्हणायचं, नुविरी सीन बेकत नाव. अहो जेवणाला जरी बसलो आम्ही तर भाजी थोडी द्या, थोडीला काय म्हणायचं, मग ते थोडीला म्हणतात चिगी चिगी. हा, जास्त भर लोक ओळखतात. हा, स्वामी विवेकानंदाची तुमची परंपरा काय आहे ती त्यांना सांगितली, त्या कॉलेजच्या मुलांना सांगितली, अभंग सांगितले, त्यांनी अभंग लिहून पाठ केले आपले काही. आता परत 1 महिना त्या देशात जायचं, तिथं आपलं एक वारकऱ्याचं आता केंद्र स्थापन होतंय. हा, आपल्याला थोडीफार ते, कारण आता जागा आपल्या नावाने होत नाही, आपल्याला तिथलं परवानगी नाही, परंतु त्या वारकऱ्याच्या नावाने तरी एक केंद्र सुरू होतंय. म्हणून ते केंद्र सुरू करत असताना परत 1 महिन्याकरता मी आता जाणार आहे. सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहावा हीच माझी आंतरिक भावना आहे. या अभंगावर मी
थोडंसं कीर्तन मी तर खर्च लवकर संपवणार होतो. आमच्या गणेश भाऊनी सांगितलं सर्वांची इच्छा आहे 11:15 वाजेपर्यंत कीर्तन करावंच लागेल. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. त्या अभंगावर मी माझ्या मतीप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केलाय. तुकोबराय म्हणतात आम्हाला नावही नाही आणि रूपही नाही. नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तुशी नाही. सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जसे. मग तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा वेगळा या कर्मा अकर्मासी नाही जात कोठे येत फिरून या शिवाय बिन बोल ज्ञानेश्वर. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.